तिने डोळे उघडले तेव्हा ती अर्धवट गुंगीतच होती. तिला ती दवाखान्याची खोली एकदम फिरल्यासारखी वाटली. तिने क्षीण आवाजातच हाक मारली, आई. आई धावतच आली. तिच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाली, मनू, अगं मुलगी झाली मुलगी. इतकी गोड आहे म्हणून सांगू, अगदी तुझ्यासारखी दिसते बर. गोरी पान, छान लांब लांब बोटे, अगदी सरळ नाक आहे तुझ्यासारखं. आजी आपल्या नातीचं अगदी न थकता कौतुक करत होती. मनश्री फक्त स्मित हसून म्हणाली, अनिकेत सारखं पण काही आहे का ग? डोळे, चेहऱ्याची ठेवण, हनुवटी. मनश्रीला अर्ध्यावरच थांबवत आई चिडून म्हणाली, अगं मनू, काय चाललंय हे तुझं? त्याच्याबद्दल काय विचारतेस? गुंगीत होतीस तेव्हाही त्याचंच नाव पुटपुटत होतीस. मनश्री काही बोलणार इतक्यात नर्स आली. काय म्हणते बाळ? आणि आई कशी आहे बाळाची? पिल्लू छान झोपले आणि बाळाच्या आईला पण आत्ताच जाग आली, मनश्रीच्या आईने सांगितले. डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय काहीही खायला द्यायचे नाही, उशी घ्यायची नाही. शिजर झाले आहे त्यामुळे काळजी घ्यायची. नर्सने सगळ्या सूचना द्यायला सुरुवात केली. मनश्रीच्या डोळ्यांवर अजूनही झापड होती. तिने डोळे बंद केले. नर्सचा आवाज आता विरत गेला आणि सुरू झाला तो मनाचा खेळ. अनिकेतला आनंद झाला असता का या बाळाला बघून प्रत्यक्ष? त्याचं माहिती नाही, पण आज तो असता तर माझ्या पिल्लूला आपल्या बाबाच्या कुशीत पाहून माझा जीव मात्र नक्कीच सुखावला असता. न कळतच तिचा भूतकाळ तिच्या मागे येऊ लागला. मनश्री आणि अनिकेतचे अरेंज मॅरेज, पण अगदी एकमेकांना साजेसा जोडा. दोघेही उच्च शिक्षित. तो एका नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत. तिलाही IT कंपनीत चांगल्या पदावर नोकरी होती. दोघेही कर्तृत्ववान, धडाडी, जबाबदारी असे विशेष नव्हतीच. त्यामुळे मनमुरादी जगणारे, एकमेकांना हवी ती स्पेस देणारे. वादविवाद वगैरे क्वचितच, आणि झाला तरी नवरा बायकोच्या नात्याला शोभेल असाच. सगळं सुरळीत सुरू असताना तिच्यातील मातृत्व सुलभ भावना उचल खाऊ लागल्या आणि त्याचबरोबर सुरू झाला तो तणाव. मनश्रीला आता आई होण्याचे वेध लागले, पण अनिकेतला मात्र बाळ नको होते. मनश्रीने विषय काढताच अनिकेत तिला समजवायचा, मनू, स्वातंत्र्य हिरावून जाईल ग. किती छान चाललंय आपलं. तू आहेस, मी आहे. आपण हवं तेव्हा फिरायला जातो, हवं तेव्हा झोपतो, हवं तेव्हा उठतो, वाटेल त्यासाठी पैसा खर्च करतो. एका बाळाच्या येण्याने किती बंधनं येतील आपल्या आयुष्यात. उगाच स्वतःहून कशाला टेन्शन ओढावून घ्यायचे. मला न असंच स्वच्छंदी जगायचे आहे. अरे याही आयुष्याचा कंटाळा येईल काही वर्षांनी, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. मनश्री त्याला कळकळीने समजावण्याचा प्रयत्न करायची, पण सगळं व्यर्थ. मनश्रीने त्याला वेळ द्यायचे ठरवले. पुढे वर्षभर तिने हा विषयही काढला नाही. तिला वाटले काही काळ गेला की कदाचित यालाच वाटेल आपणहून. पण मग मात्र तिला राहावे ना. वर्षभराने मनश्रीने पुन्हा विषय काढला. लाडाने म्हणून झाले, हट्ट करून झाला, रागावून झालं, समजावून झालं, पण अनिकेत मात्र आपल्या मतावर ठाम होता. आता मात्र त्यांचे वाद विकोपाला जाऊ लागले. एकदा अशाच वादात अनिकेत चिडून बोलून गेला, मला आधीपासूनच नको होतं ग ते बाळाचं लचाड. मला वाटलं तू इतकी आधुनिक विचारांची आहेस, बोल्ड आहेस, तुला पटेल माझं म्हणणं. आता मात्र मनश्री न चिडताच म्हणाली, किती पोकळ होतं रे आपलं नातं. मला वाटायचं किती ग्रेट आहोत आपण, एकमेकांना स्पेस देतो, पण ते सगळं वरकरणी होतं हे आत्ता कळते मला. तू तर सुरुवातीपासून गृहीतच धरले मला. जबाबदारी घ्यायची वेळ आली तर दूर पळतोयस. हिंडणं फिरणं, सोबत 2 पेग घेणं, एवढंच होतं का आपलं सहचर्य?
मुळात मूल नसणं हा निर्णय चुकीचा नाहीच आहे. चुकीचा आहे तो तू एकट्याने घेणं. विश्वासात घेऊन का नाही सांगितलंस मला लग्नाआधी? अशा विचारांची मुलगी मिळाली असतीच की तुला. मनश्री अगदी कळकळीने बोलत होती. ती तिथून उठून जाऊ लागली. तोच अनिकेतने तिचा हात धरला. माझं प्रेम आहे तुझ्यावर मनू. प्रेमात स्वार्थ येत नाही रे अनिकेत. फक्त मी, माझं, मला याला प्रेम कसं म्हणतोस तू? मनश्री म्हणाली आणि निघून गेली. पुढील काही दिवस ताणातच गेले. दोघांमध्ये अबोला चालूच होता. आज त्यांच्या लग्नाचा 4था वाढदिवस होता. मनश्रीने आज सुट्टीच घेतली. सगळे वादविवाद विसरून अनिकेतसाठी छान तयारी केली. त्याच्या आवडीचे पदार्थ केले. छानसा केक केला. घरात सगळीकडे फुगे लावले. अनिकेत ऑफिसमधून घरी आल्यावर बघतच राहिला. तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून म्हणाला, आनंदात दिसतायत बाईसाहेब. राग गेला वाटतं नाकावरचा. चला, म्हणजे माझं म्हणणं पटलेलं दिसतंय तर. तिने त्याला थांबवत पटकन फ्रेश व्हायला सांगितलं. अनिकेत फ्रेश होऊन आला तेव्हा कॅन्डल लाईटने सज्ज असलेला टेबल त्याची वाट पाहत होता. ये होई ना बात अँड माय मनू इज बॅक इन हर ओरिजिनल स्वॅग. तो तिच्याशी बोलता बोलताच समोर ठेवलेल्या ग्लासमध्ये वाईन ओतू लागला. दुसरा ग्लास भरणार तेवढ्याच मनश्रीने त्याला थांबवले. मी नाही घेणार आज वाईन. का? आज तर खास कारण आहे आणि तू तुझ्या आवडीच्या वाईनला चक्क नाही म्हणते आहेस. अनिकेत आग्रह करू लागला. मग मात्र मनश्रीने कसं सांगू, तो काय म्हणेल याचा विचार न करताच पटकन सांगून टाकले. आय एम प्रेग्नेंट आणि ॲक्च्युली वी आर प्रेग्नेंट. तो स्तब्ध झाला. मग तीच बोलू लागली. परवाच कळलं अनिकेत, पण म्हटलं तुला आजच्या या खास दिवशी सांगावं म्हणून थांबले 2 दिवस. मला माहिती होतं की तू कितीही नाही म्हणत असलास तरी प्रत्यक्ष हे कळल्यावर तुला आनंदच होईल. तो काहीच बोलला नाही. मग तीच त्याचे हात हातात घेत म्हणाली, अनिकेत, देवानी आपल्याला ही संधी दिली आहे सुख अनुभवण्याची. किती गोड असेल रे आपलं बाळ. तुला पण कधी लळा लागेल तुला सुद्धा कळणार नाही. मनश्री एकटीच भावविभोर होऊन बोलत राहिली, पण त्याच्या चेहऱ्यावरची रेषही हलली नाही. भविष्याचे स्वप्न रंगवत असलेल्या मनश्रीला मध्येच थांबवून तो म्हणाला, चालू झाल्या ना कटकटी. वाईन चालणार नाही, हे चालणार नाही, ते चालणार नाही. फक्त बातमी कळल्यावरच इतकी बंधनं. तर जन्माला आल्यावर काय होईल कुणास ठाऊक. ते काही नाही. मी माझ्या विचारांवर ठाम आहे. हे ॲक्सिडेंटल लोढणं नकोय मला माझ्या गळ्यात. आपण उद्याच जाऊ आणि याचा सोक्षमोक्ष लावून टाकू. मी बोलेन डॉक्टरांशी जे बोलायचे ते. तू फक्त तयार राहा सकाळी लवकर. तो न जेवताच तिथून निघून गेला. ती मात्र टेबलवरच्या त्या मेणबत्तीसारखीच रात्रभर जळत राहिली. किती प्रश्न होते तिच्यासमोर. नवऱ्याचं ऐकावं तर ती मातृत्वाला मुकणार होती, जगातल्या सर्वोच्च आनंदाला मुकणार होती. आणि ऐकायचं नाही ठरवलं तर संसार सुखाला, नवऱ्याच्या प्रेमाला मुकणार होती. प्रेम, खरंच प्रेम आहे हे? आपल्या जोडीदाराला काय हवंय हे जाणून घेण्याऐवजी आपलंच मत लादू पाहणारा नवरा खरंच प्रेम करतो आपल्यावर? या समाजात घटस्फोटित आई म्हणून जगणं मला शक्य होईल? मी ही जबाबदारी एकटीने पेलू शकेन का? की आपला संसार, नवरा व समाजातील स्थान वाचविण्यासाठी अनिकेत म्हणतोय तसं करून मोकळं व्हावं? रडून रडून तिचे डोळे सुजले होते. असंख्य विचारांच्या गर्तेत अडकलेल्या तिला आता खिडकीतून येणारा मंद चंद्रप्रकाशही नकोसा वाटत होता. ती चिडली आहे की दुखावली आहे हे तिचं तिलाच कळत नव्हतं. कधीतरी पहाटेच तिचा डोळा लागला. तरीही सकाळी लवकर उठून तिने काल रात्री तसाच पडलेला तो टेबल आवरला आणि अनिकेत म्हणाला होता
तसं सगळं आटपून लवकरच तयार झाली आणि अनिकेत उठायची वाट बघू लागली. अनिकेत उठला तेव्हा मनश्री त्याला तयार झालेली दिसली. अरे वा, छान निर्णय घेतलास तू. यातच तुझं आणि माझंही भलं आहे. उगाच इमोशनल वगैरे होण्यात काहीच अर्थ नाही आहे. मी आलोच पटकन तयार होऊन. तोपर्यंत तू ब्रेकफास्ट बनव, मग निघूच आपण लगेच. अनिकेत निघणार तेवढ्यात मनश्रीने त्याला थांबवले. थांब अनिकेत, आजपासून तुझा ब्रेकफास्ट तुलाच बनवावा लागेल. मी तयार तर झाली आहे, पण तुझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये यायला नव्हे, तर एकटीने या मातृत्वाचा प्रवास करायला. नेहमी सारखेच आजही तू मला गृहीतच धरलेस रे. आजही तूच ठरवला माझा निर्णय. सागराच्या ओढीने खळखळ वाहणारी नदी समजत होते मी स्वतःला, पण नदीला सामावून घ्यायची पात्रता सागरात नसेल तर मलाही ती नदी व्हायची नाही आहे अनिकेत. माझं मातृत्व जुगारण्याचा तुला काहीच अधिकार नाही. मनश्रीने ठामपणे आपला निर्णय त्याला सांगितला आणि ते घर सोडून निघून गेली ते कायमचीच. बाळाच्या रडण्याच्या आवाजाने तिला जाग आली. त्या गुंगीतही असंख्य विचार येऊन गेले होते तिच्या मनात. डोकं जड झालं होतं तिचं. आई म्हणत होती, मनश्री झाली का ग झोप? बरं वाटतंय आता बाळा? डॉक्टरांनी सांगितलंय शक्यतोवर आईचंच दूध द्या बाळाला. नर्स मदत करतील तुला. नर्सने जेव्हा एवढ्याशा त्या जीवाला तिच्या कुशीत आणून ठेवलं तेव्हा तिचा सगळा शीन निघून गेलाय असं तिला वाटलं. त्या बाळाने जसे आपले इवलेसे ओठ तिच्या स्तनांना लावले तसे तिच्या मनात असंख्य भावना दाटून आल्या. निसर्गाने स्त्रीला हे केवढं मोठं वरदान दिले हे तिला या क्षणी नव्याने जाणवलं. न कळतच तिच्या डोळ्यातून अश्रू तरळून गेले. यासाठीच तर केला होता इतका अट्टहास. तिने त्या बाळाचा इवलासा हात आपल्या हातात घेतला. तिने घेतलेला निर्णय सार्थ ठरलाय असंच तिला वाटत होतं. ती इवलासा जीवही अगदी निर्धास्त होऊन आपल्या आईच्या खुशीत निजला होता. तिने स्वतःशीच असंख्य निर्धार केले. यानंतर भूतकाळात डोकवायचे देखील नाही असे स्वतःच स्वतःला वचन देत होती. यापुढील संपूर्ण आयुष्य ती त्या छोट्या जीवासाठीच वेचणार होती. आई वडील दोघांचीही भूमिका तिलाच बजावायची होती. जसं 9 महिने उदरात वाढताना त्या छकुलीला वडिलांची माया मिळाली नव्हती तशीच यापुढेही मिळणार नव्हती. पण इतकं सगळं असतानाही मनश्रीचं ऊर समाधानाने भरलेलं होतं. पिल्लूला वडिलांची कमतरता कधीच जाणू द्यायची नाही असा ठाम निश्चय करून मनश्री निजली. आज मात्र तिची झोप सावध होती. थोडंही खुट्ट झालं की मनू उठून बघायची. बाळ रात्रीही 2-3दा उठलं दूध प्यायला, पण त्याचंही कौतुकच होतं. पहाटे पहाटे मात्र मायलेकींना गाढ झोप लागली. सकाळी मनूला जाग आली ती बाळाच्या रडण्यानेच. पण बघते तर तिच्या कुशीत बाळ नव्हतं. आई डोक्याशीच बसली होती, पण तीही रिकाम्या हातानेच. तिने आवाजाच्या दिशेने पाहिलं तर अनिकेत बाळाला घेऊन उभा होता. तिच्या अंगावर सर्कन काटा आला. ज्या भूतकाळाला तिने कालच मागे टाकले होते तोच आज परत तिच्या समोर उभा होता. अनिकेतला बघून मनश्री अस्वस्थ झाली. तिच्या हृदयाचे ठोके वाढायला लागले. आता का आलाय हा माणूस इकडे? 9 महिने ज्याने वळूनही पाहिलं नाही, जो आपलं स्वातंत्र्याची मजा घेण्यात इतका मग्न होता की त्याला साधी विचारपूस करायलाही वेळ मिळाली नाही, त्याला आत्ता कसे यावेसे वाटले? मनश्रीने प्रश्नार्थक नजरेनेच आईकडे पाहिले. आईने हातानेच शांत राहण्याची खूण केली. खरं तर मनू आपल्या बाळाला तिच्या बाबाच्या कवेत पाहून कुठेतरी क्षणभर का होईना सुखावलीही होती. पण तिचं दुखावलेलं मन तिला हे मान्य करू देत नव्हतं. मनश्रीने परत एकदा त्याच्यावर नजर टाकली तर अनिकेतच्या बाजूला तिच्या सासूबाई पण उभ्या होत्या. हे कळल्यावर राहावलं नाही ग मला. तुमच्यात कितीही मतभेद असले
तरी हे बाळ आमचंही आहेच ना ग. मला काल रात्रीचीच ट्रेन घेऊन आज सकाळीच पोहोचले पुण्याला आणि अनिकेतला घेऊन तडक इकडेच आले तुम्हाला भेटायला. आधी नाहीच म्हणत होता, पण मग आला माझ्यासोबत. सासूबाई म्हणाल्या. खरंच त्यांच्या मतभेदांच्या काळात सासूबाई तिच्या पाठीशी ठामपणे उभ्या होत्या. त्या मनश्रीला म्हणाल्या होत्या, मनू, एकदा स्त्री जेव्हा आई होते ना, तेव्हा ती खऱ्या अर्थाने जीवनाचे कंगोरे उलगडत जाते. जर स्वतःच्या क्षमतेचा कस लावायचा असेल तर आई पण नक्की जगावं. आणि हो, या परीक्षेत कोणतीच आई अपयशी ठरत नाही, हेही तितकंच खरं आहे बरं का. सासूबाईंनी अनिकेतलाही खूप समजावले होते, पण सगळंच व्यर्थ. मनस्रीने रागानेच पुन्हा एकदा अनिकेतकडे पाहिले. कसं असतं ना आयुष्य, आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेतोय लगेच नवीन परिस्थिती आपल्या समोर उभी टाकते. एक एक गुंता सोडवता नवनवीन पेच पडत जातात. तेवढ्यात नर्स आली. आज उठून बसायचंय बरं का, आणि हो, तुम्ही ही औषधं घेऊन या. तिची आई आणि सासूबाई औषधं आणायला गेल्या. नर्सने मनस्रीला उठून बसायला मदत केली आणि ती बाळाला आंघोळीला घेऊन गेली. आता त्या खोलीत फक्त मनश्री आणि अनिकेत होते. मनश्री आता बरीच शांत होती, पण तरीही तिला त्याच्याशी बोलायची इच्छाच नव्हती. खोलीत भयान शांतता पसरली होती. मग त्यानेच सुरुवात केली. माहिती आहे मनू, आजही खरं तर माझी इच्छा नव्हतीच यायची, पण आईमुळे यावं लागलं. पण जेव्हा आईने जबरदस्ती तिला तिच्या हातात दिलं ना, तेव्हा वेगळीच कालवाकालव झाली ग हृदयात. असं वाटलं की काहीतरी आकर्षित करतंय मला तिच्याकडे. कदाचित रक्त रक्ताला खेचतं म्हणतात, हेच खरं असावं. आत्ता या क्षणी तिला त्याच्याबद्दल काहीच वाटत नव्हते. ना राग, ना प्रेम, ना आनंद, ना दुःख. तिचा जीव पूर्णपणे बाळामध्ये होता. तितक्यात तिची आई आणि सासूबाई दोघेही परतल्या आणि पाठोपाठ नर्सनेही बाळाला आणले. आता त्याचं येणं रोजचंच झालेलं होतं. मनश्री त्याच्याशी अवाक्षरही बोलत नव्हती, पण त्याला कसलीशी ओढ तिथे खेचून आणायची. आज 5 दिवसांनी बाळंतणीला दवाखान्यातून सुट्टी मिळणार होती. आईने घरी दोघांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. तर त्या दिवशी मात्र तो सकाळपासून दवाखान्यात फिरकला देखील नाही. मनश्री आईला म्हणाली सुद्धा. त्याला वाटलं असेल की तो 4 दिवस इकडे काय आला, मी स्वतःला आणि बाळाला त्याच्या गळ्यात मारते की काय. पण त्याला अजूनही समजलं नाही की मी माझ्या बाळाची काळजी घ्यायला सक्षम आहे. मला त्याची गरज मुळीच नाहीये. आईने तिला शांत केलं. दवाखान्यातल्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आपल्या बाळाला घेऊन जायला आतुर असलेल्या दोघी बाहेर आल्या. तसा अनिकेत गाडी घेऊन उभा होता. त्याला बघून मनश्री पुन्हा एकदा गोंधळली, संतापली. न कळतच तिच्या हाताची मूठ आवळली गेली. 2 सेकंदासाठी का होईना तिने डोळे बंद करून घेतले. नंतर तिने आपल्या बाळाकडे पाहिले आणि मग लगेच स्वतःला सावरलं. तिला विंदा करंदीकरांची एक कविता आठवली आणि तिने परिस्थितीला खंबीरपणे तोंड द्यायचे ठरवले. असे जगावे दुनियामध्ये आव्हानांचे लावून यात तर. जशा या दोघी बाहेर आल्या तशा अनिकेत धावून आला पुढे. मनश्रीच्या आईच्या हातातलं सामान घेतलं आणि गाडीत ठेवणार तितक्याच मनश्रीने त्याला अडवलं. मी कॅब बुक केली आहे आई, ती आईकडे बघतच म्हणाली. अनिकेतच्या समजावण्याचा काहीही परिणाम झाला नाही. शेवटी कॅबनेच दोघीही घरी आल्या. आईने बाळ बाळंतणीवरून तुकडा आणि पाणी ओवाळून टाकले. ज्या गोष्टीसाठी तिने नवऱ्याला समाजाला झुगारले होते ते स्वप्न आज पूर्ण झाले होते. तिच्या बाळाने आज तिच्या घरात पाऊल ठेवले होते. तिची आई तर पूर्णपणे तिच्या आणि बाळाच्या सेवेत होती. मधून अनिकेत यायचा, पण फक्त बाळाला बघून जायचा. त्याने मनश्रीची बोलण्याचा प्रयत्न कधीच केला नाही.
बाळाचं बारसं करायचं ठरवलं, अगदी घरच्या घरीच. कारण मागच्या 9 महिन्यात अगदी आपल्या वाटणाऱ्या लोकांचेही खरे चेहरे या दोघींना बघायला मिळाले होते. अगदी काय, या आजकालच्या मुली छोट्या छोट्या गोष्टींमुळे यांना लगेच घटस्फोट हवा असतो. हे बाळ तिच्या नवऱ्याचं नसेलच कदाचित, म्हणूनच टाकून दिलं असेल तिला. अशा अवस्थेत अगदी इथपर्यंत बऱ्याच गोष्टी ऐकाव्या लागल्या त्या दोघींना. कोणी आडून आडून चौकशी करायचं, तर कुणी मागे कुजबुजायचं. अगदी दवाखान्यातही बाळाचे बाबा कुठे म्हणून चौकशी व्हायची. त्यांच्या संशयित नजराही मनश्रीला टोचायच्या. पण मनश्रीची आई मात्र खंबीरपणे तिच्या बाजूने उभी होती. बऱ्याचशा गोष्टी मनश्रीपर्यंत पोहोचू नये याची ती दक्षता घ्यायची. बारसं अगदी साधंच पण हौशेने झालं. सासूबाईंना मात्र आमंत्रण होतच. या सगळ्या प्रकरणात त्यांची काहीच चूक नव्हती. न बोलवताही अनिकेत आला. मनू काहीच बोलली नाही. तिला या सुखाच्या क्षणी फक्त आपल्या मुलीचं कौतुक करायचं होतं. मनश्रीनेच बाळाचं नाव ठेवलं आनंदी. खरंच तिच्या येण्याने मनश्रीला अपार सुख आणि आनंदच मिळाला होता. सगळं आटपून तिच्या सासूबाई आणि अनिकेत निघाले. पण आज त्याचा पाय काही त्या घरातून निघत नव्हता. आत्तापर्यंत त्याने स्वतःला रोखून ठेवले होते, पण आता नाही. तो दारातून वळून मागे आला आणि आनंदीला पटकन उचलून घेतलं. तिला कवेत घेतल्याबरोबर 3 महिन्यांची आनंदी त्याच्याकडे बघून गोड हसली. आणि त्या निरागस हास्यासोबतच त्याचा ठामपणा, पुरुषी अहंकार, अट्टहास सगळं गळून पडले. त्याच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. त्याला त्याचा हुंदका आवरता आला नाही. तो गुडघ्यांवर बसला. आनंदीला जवळ घेऊन खूप रडला. त्याच्या मनातलं सगळं मळभ त्या अश्रूंसोबत वाहून गेलं होतं. पण मनश्रीचं काय? ती काही त्याला माफ करू शकणार नव्हती. 9 महिने शारीरिक मानसिक त्रास एकटीने भोगला होता तिने. ज्या काळात तिला अनिकेतची सगळ्यात जास्त गरज होती, त्या काळात त्याने तिला साथ दिली नाही. तिलाही वाटायचं गरोदरपणात आपलेही लाड व्हावेत इतरांसारखे. कधीतरी आपणही मला हे आत्ताच खायचे आहे म्हणून हट्ट करावा. गर्दीचा रस्ता ओलांडताना सांभाळून म्हणून काळजीने त्याने तिचा हात धरावा. दवाखान्यात आलेल्या जोडप्यांना बघूनही तिच्या मनाला वेदना व्हायच्या. तिच्याच सारखं त्याने पण बाळाच्या हालचाली अनुभवण्यासाठी अधीर असावं आणि तिच्या पोटावर हात ठेवून तासनतास बाळाशी गप्पा माराव्यात. पण तिथे ते 9 महिने म्हणजे एक संघर्ष होता. नवऱ्याशी, स्वतःशी, समाजाशी, अख्ख्या जगाशी. निव्वळ त्याच्या अट्टहासाची खूप मोठी किंमत मोजावी लागली होती तिला. ती चिडली होती, संतापली होती, आतून तुटली होती. तिने आईकडे पाहिलं. आई म्हणाली, चुकणं ही प्रकृती असते, मान्य करणं संस्कृती, आणि ती चूक सुधारणं ही प्रगती असते. मनश्री, याचा अर्थ असा नाही की तू त्याला माफच करावंस. तो निर्णय सर्वस्वी तुझा आहे. तू जो निर्णय घेशील त्यात तुझ्या पाठीशी मी खंबीरपणे उभी राहीन. निर्णय चुकला तरी चालेल, पण घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा. स्वतःवर विश्वास असला ना की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. सासूबाईंनी पुढे होऊन गोंधळलेल्या मनश्रीचे हात हातात घेतले. मनश्री, समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजावण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. विचारपूर्वक निर्णय घे. कसल्याही दबावाखाली येऊ नकोस. एक स्त्री आणि एक आई म्हणून मी नेहमीच तुला समजून घेईन. अनिकेतचा आवेग अजून ओसरला नव्हता. तो तसाच गुडघ्यावर बसला होता. आता निर्णय सर्वस्वी मनस्वीचा होता. मनस्वीने अनिकेत जवळ असलेल्या आनंदीला घेतलं आणि खोलीत निघून गेली. ती आनंदीला छातीशी कवटाळून खूप रडली होती. नशिबाची थट्टा म्हणजे काय हे आज तिला कळलं होतं. पहिला आघात तिने मातृत्वासाठी झेलला होता,
पण समोर आलेली परिस्थिती स्वीकारल्यावर परत तिला त्याचं दुष्टचक्रात अडकायचे नव्हते. आनंदी आता भुकेने रडू लागली. मनश्री शांत झाली. तिने स्वतःला सावरले. भुकेने रडत असलेल्या आनंदीला शांत केले आणि तिला दूध पाजायला सुरुवात केली. आनंदी समाधानाने अमृत प्राशन करत होती आणि मनश्री तिच्याकडे एकटक लावून बघत होती. मनश्रीचा ऊर पुन्हा एकदा भरून आला. काय चूक होती तिची या सगळ्यात? मनश्री 3 वर्षाची असतानाच तिच्या वडिलांचं अपघाती निधन झालं होतं. जसं मनश्रीचं बालपण वडिलांच्या प्रेमाला पारखं झालं, तसंच आता आनंदीच्या बाबतीत घडू पाहत होतं. मनस्वीच्या सोबत समाजाची सहानुभूती तरी होती, पण आनंदीच्या वाट्याला मात्र अवहेलना आणि कुचकट प्रश्नावलीच आली असती. तिला आनंदीला फुलू द्यायचं होतं. वडिलांचा आधार नसल्यामुळे जसे तिचं बालपण अकाली हरवून गेलं, तसं आनंदीचं व्हायला नको होतं. मनस्रीच्या आईने ही तिला कशाचीच कमी जाणवू दिली नव्हती. पण जेव्हा ती एखाद्या वडिलांना आपल्या मुलीला पाठीवर बसवून खेळताना, आकाशात उंच फेकून झेलताना बघायची, शाळेत घ्यायला आलेल्या तिच्या मैत्रिणींच्या बाबांना बघायची, तेव्हा तिला नक्कीच आपण कुठेतरी मोठ्या सुखाला मुकलो आहे हे जाणवायचं. लहान असताना खूप काही कळत नसलं तरी ती कुठली तरी पोकळी आयुष्यात नक्कीच होती. हे सगळं जरी खरं असलं तरी तिनेही 9 महिने खूप सोसलं होतं. तिने त्या अवस्थेतही त्याच्या मागे फिरणं, त्याला समजावण्याचा प्रयत्न करणं, त्याला गळ घालणं, हे सगळं केलं होतं. असंच एकदा समजावताना अनिकेत तिच्या पोटाकडे बोट दाखवून बोलून गेला होता, मनश्री, ही आपली एक चूक आहे आणि चूक सुधारण्याची संधी प्रत्येकाला मिळालीच पाहिजे. त्या क्षणी मनश्रीने थांबायचं ठरवलं. ती त्यानंतर एकदाही त्याला समजावण्यासाठी गेली नाही आणि अनिकेतही तिची चौकशी केली नाही. मनश्रीच्या मनातील द्वंद्व चालूच होते. आपल्या हट्टाला धरून राहिलं तर आनंदी वडिलांच्या प्रेमाला मुकणार होती आणि आनंदीसाठी तडजोड करायची म्हटली तर तिच्या स्वाभिमानाला धक्का लागणार होता. काय करावं तिला काहीच कळत ना, काहीच सुचेना असं झालं तिला. बाहेर सगळे मनश्रीची वाट पाहत बसले होते. तिच्याशी एकदा तरी बोलल्याशिवाय जाणार नाही म्हणून अनिकेत अडून बसला होता. आनंदीला झोपून मनश्री बाहेर आली. या दोघांना बोलू द्यावं म्हणून आई आणि सासूबाई जायला निघाल्या. तसं मनश्रीने दोघींना थांबवले, कारण एकट्या अनिकेतशी बोलण्यासारखं आता तिच्याकडे काहीच नव्हतं. तिला तिचा निर्णय तिघांनाही सांगायचा होता. अनिकेत, योग्य वेळी मी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण मी म्हणेन तीच दगडावरची काळी रेष. या तुझ्या स्वभावामुळे तू कधी दुसऱ्या बाजूने विचारच केला नाहीस. तू तुझ्या डबल इन्कम, नो किड्स या विषयांवर ठाम होतास. दगडालाही पाजर फुटतो म्हणतात, तसंच काहीसं तुझं आत्ता झालं असावं. पण आता खूप उशीर झाला आहे. आता माझं आयुष्य आणि फक्त आनंदीसाठीच वेचायचं ठरवलं आहे. मी तुला नवरा म्हणून माझ्या आयुष्यात आता कधीही स्थान देऊ शकणार नाही. अनिकेत काही बोलणार तेवढ्यात मनश्री पुन्हा म्हणाली, आज तू काहीच बोलायचं नाहीस अनिकेत. आज मी बोलणार आणि तू ऐकायचंस. यापुढे माझा तुझ्याशी काहीही संबंध नाही. असे जरी म्हणायचं ठरवलं तरी आपल्या दोघांना जोडणारा दुवा आत निजलाय. जसा तुला माझा मातृत्व झुगारण्याचा हक्क नाही, तसंच मलाही तुझे बापाचे स्थान तुझ्याकडून हिरावून घ्यायचा हक्क नाही. मीही अशीच वागले तर आपल्यात काहीच फरक राहणार नाही रे. अनिकेतने मनश्रीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. त्याला बायको आणि मुलगी दोघीही हव्या होत्या, पण यावेळी मनश्री आपल्या निर्णयावर ठाम होती. तिला तिचा स्वाभिमान महत्त्वाचा असला तरी तिच्या मुलीच्या आयुष्यात बापाची जागा रिक्त ठेवायची नव्हती. तिने त्याच्यासमोर को पॅरेंटिंगचा प्रस्ताव ठेवला. म्हणजे ते सोबत तर राहणार, पण फक्त आई वडील म्हणून. नवरा बायकोचं नातं कधीच संपुष्टात आलं होतं,
त्याने तिचं मातृत्व झुगारण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. पण इतकं सगळं होऊन देखील मनस्रीने त्याचं पितृत्व कधीच नाकारलं नाही. कदाचित हा तिच्यातील आईच्या मनाचा मोठेपणा होता. अनिकेतला हे मान्य करण्यावाचून काहीही पर्याय नव्हता. एका हट्टामुळे त्याने बरंच काही गमावलं होतं, पण आता त्याला आनंदीला गमवायचं नव्हतं. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. मनस्रीने घेतलेला निर्णय योग्य होता का? तुम्हाला काय वाटतंय ते तुमचं मत तुम्ही कमेंटद्वारे मला नक्कीच कळवू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात एका नवीन विषयासोबत आणि नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.